इकडे दवाखान्यात गेली, चेक केलेले दादा. बघा आता दादा चेक करायसाठी चालू. बघा किती सगळं आवरलं घरातलं, नाली दवाखान्यात चेक करेल. दात फणकले तर खाता पण येत नाही, ते असं अडकते वरती, काही पण खाल्लं ते. बघा चेक केलं डॉक्टरने. आता थोडं दाखवते तुम्हाला दवाखान्यात. दात चेक केला, आता पण दात चेक केला. दवाखान्यात पूर्ण चेकअप करतात, पूर्ण चेक करता. माझे पण डॉक्टरने चेक केला. बघा चेक करायची मतलब की दात साफ करणं पडेल, तिथं ते सिमेंट करणं पडेल, त्यात कवर करणं पडेल असे बोलले. आता काय माहिती तिथं लागलं तर दुखते. त्या जरा चेक केलं म्हणजे असं वाळवं त्याला असं काहीतरी मारलं त्याने, तर असं दुखलं दात. हो हे माझं चालू आहे. नाही तू मला चालू ठेवा आणि तुम्हीच वरती घ्या कॅमेरा. तुम्ही तोंडवर करून लाईट चालू करते. काढा पटकन. आडवा कॅमेरा दिलात तर काढून देते पटकन. आता कॅन्सल कसं करू? परत बंद कर, होल्ड करून बंद कर, चालू कर. चालू तर कर. म्हणजे बक्कल कर. तो लिंगवल आहे बक्कल. चालू हां कर चालू. ऑलरेडी दुखलं की हातवर करा. बस बाजूला. हो 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 झालं झालं, काही नाही. बाजूला काढ पण लगेच काढा. आता चालली मी. झालं चेकअप, निघाली बाहेर. एवढी गर्दी नाही, म्हणजे असं ऐकता होतं. बाकी होतं किती मोठा दवाखाना, मोठा दवाखाना. तीन वेळा वर गेली, 3 वेळा खाली आली, पण खाली याचा रस्ता समजला नाही कोणता येतो. वर गेली हो, किती मोठं आहे ते. कॉलेज इकडे ना पाऊस बी पुरवला बा, पाऊस पडते. हा दवाखाना इतका मोठा आहे की मी किती वेळा फिरली आतमध्ये, इतकी आतमध्ये फिरली, पण बाहेर निघायचा गेटच दिसला नाही. किती जणांनी विचारलं, तू तिकडे तिकडे तिथं जाते, परत तिथून वापस येते, परत वापस येते, असं काय सांगत पण नाही नीट पण लोक. एक गोष्ट आहे की जे शिकेल लोक ना अति हुशार समजतात स्वतःला, म्हणजे असं समजतात की आमच्या इतकं हुशार कोणीच नाही आहे म्हणून. आम्ही इतकं हुशार आहे, तितकं कोणीच नाही जगाच्या पाठीवर, आम्हीच आहे 1 नंबर हुशार, एवढं समजतात. चांगलं म्हणजे चांगलं शिकले, विचारलं नाही ना, आम्हाला पण माहीत नाही, आम्ही पण नवीन येलं आहे. इतकं मोठं आहे नाही कॉलेज की फिरून 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 मी फिरून विचारते. असं नाही आहे की विचारत नाही कोणाला की बाहेर जायचा रस्ता कुठे आहे, बाहेर जायचा रस्ता कुठे आहे. मी चालली आता, विचारत निघाली बाहेर. आता विचारत निघाली. पाऊस बाहेर नाही पडली, गेटच्या जवळच आहे. पाऊस होता उभा तर इथंच उभी राहिली. पाऊस होता ना, पाणी असल्यामुळे बाहेरच थांबली, कारण की पाणी होता ना इथं. बघा पुरं पाणीच पाणी. काम झालं म्हणजे बाहेर काय करायचं. येतात घरी. हो बाहेर निघली, काम झालं म्हणून निघली घरी जायचं. आता घरी आपलं दुखलं फुगलं तर असं काय करायचं, कोण आपला ऐकणार आहे का नाही. दात चेक केला, एक्सरा काढला, गोळ्या दिलेल्या, गोळ्या नाही घेतल्या. गोळ्या ती इन्फेक्ट होते ना, गोळी नाही खात, कुठलीच गोळी खात नाही. गोळ्या दिलेल्या, गोळ्या बाहेरच्या गोळ्या लिहून दिल्या. एक्सरा काढला, त्याला किती किडला हे सांगितलं त्यांनी, डॉक्टरने. तुमच्या दात किती किडला म्हणून. तो लई 3-4 महिन्यापासून किडत होता. तर मी म्हटलं ठीक होईल की नाही झाला तो अजून ठीक.
तेच बोलले की तुम्ही इतक्या दिवसापासून किडला जातं सांगितलं आहे. म्हटलं होईल ठीक आहे. आधार काढलं तर नाही काढायचं. कोण ऐकणार तर पाहिजे नाही आपलं प्रॉब्लेम. आपण आपल्या लेकरांना सांगतो, दुसऱ्याला कोणाला सांगायचं. ऐकणारं पाहिजे तर की अगं नाही काय दुखते, काय झालं, कुठे दवाखान्यात जायचं काय, कधी विचारलंच नाही तर काय. तर आता दवाखाना पण आहे आणि कॉलेज पण आहे. यारा पागत नाही यारा फॉलो करतो. जरा फोन आहे त्या रिक्षाची वाट पाहून राहिली बाहेर. नितीनचं स्टेशन लोकात चालू घरी. बघा किती कॉलेज पाऊस पडते, फोनावर पाणी पडते ना, फोन वल्ला हो राहिला पाण्याने.